नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या आपल्या कंपनीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी लक्ष्मण काळे। मित्रांनो, आज आपण आपल्या स्वतःच्या ऊसाच्या प्लॉटवरती आहोत, जो खोडवा प्लॉट आहे। याची लागवड आपण जून मध्ये केली होती आणि जून मध्ये लागवड करून याची तोडणी झाली। मागे चारा पिकावरती आपण ते दिलं होतं। वर्षातून 2 वेळेस जर हे पीक घेतलं गेलं तर किती परवडतं, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे। कारण आता जून मध्ये किंवा मे मध्ये आपण, जून मध्ये समजा, मे मध्ये तर नाही होणार, पण जून मध्ये पुन्हा हे चाऱ्यावर देण्यासारखं येईल, याच्यात काही शंका नाही। याला आपण तोडणी झाल्याच्या नंतर, म्हणजे अगोदर पण आपण याला खूप कमी खर्च केलेला आहे ज्यावेळेस सुरू लागवड केली होती त्यावेळेस, आणि आता देखील आपण याला फक्त तोडणी झाल्याच्या नंतर बगल्या फोडून खत देऊन आणि मध्ये रेजर आणून बस खालून 1 वेळेस पाणी दिलं। बाकी आपण याच्यामध्ये आता नळ्या टाकलेल्या आहे। ज्याच्याकडे पाणी समजा तर त्याला जर एकरी साधारण 80 टनापर्यंत जर उत्पादन आलं, 80 ते 100 टन, तर हे पीक किती परवडू शकतं याचा तुम्ही आता मार्केट रेटनुसार अंदाज लावू शकता। पण हे पीक एवढं की याला पाणी लागतं, पण गॅरंटेड पीक आहे समजा ऊसाचं। जर ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी, आता आपण अद्रक पिकामध्ये जसं एक्सपर्ट आहे तसं आपण ऊसामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। आणि वेगवेगळे पिकं जसं कांदा बीज उत्पादन असेल, ऊस असेल, बटाटा असेल, असे वेगवेगळे आपण अद्रकला पर्यायी पिकं जर घेतले तर ज्यावेळेस रेट उतारतात त्यावेळेस मात्र आपल्याला उत्पादन खर्च जो वाढून जातो तो, आणि इतर पिकं आपल्याला जर तारणारे असले तर आपण जास्त शेतकरी हताश होत नाही समजा। त्या उद्देशाने आपण वेगवेगळ्या पिकावरती अनेक प्रयोग करणार आहे। आता याला आपण खत वगैरे टाकलं, पाणी दिलं, आणि 8 दिवसापूर्वी हा प्लॉट एवढा छोटा होता, म्हणजे मला असं वाटलं होतं अजून बरेच दिवस लागतील आपल्याला शूटिंग घ्यायला। पण आपलं गन्ना फास्टर जे प्रोडक्ट आहे आपलं ऊसासाठी स्पेशल, तर त्याचा स्प्रे घेतला आणि त्याच्यामध्ये फक्त आपलं चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट जे येतं कॉम्बी 2 म्हणून ते घेतलं, आणि तुम्ही बघा 8 दिवसामध्ये चमत्कारिक बदल झाला या प्लॉट मध्ये। म्हणजे एवढा उभारून आला तो प्लॉट, ग्रीनरी, वाढ, फुटवा, खालून फुटवा सुद्धा एवढा जबरदस्त आहे। आणि अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण प्लॉटचा आम्ही तुम्हाला वाटल्यास नंतर दाखवतो, तर इतका फरक पडला। आणि हे आता जर जून मध्ये तोडलं गेलं तर मी तुम्हाला सांगतो की आपलं 2 पिकं जर वर्षात याचे जर मिळाले तर खूप फायदा होतो, आणि याला नैसर्गिक आपत्तीचा फारसा काही त्रास होत नाही। फक्त पाणी याच्यासाठी आपल्याला लागतं, बाकी इतर कोणतेही खूप असं रिस्क असणार असं पीक नाहीये ते आपलं। याच्यावरती आपण आता अनेक वेगवेगळे अंतर घेऊन आता पुढं आपण 2 एकराची लागवड करणार आहे, ज्याच्यामध्ये डोळा पद्धतीनं लागवड करून वेगवेगळ्या अंतरावरती लागवड करून त्याचे अनेक आपण प्रयोग सुद्धा करणार आहे। त्याचे देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओ देऊ। आपलं गन्ना फास्टर प्रोडक्ट ज्या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे त्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे। फक्त ते सांगली साताराकडचे शेतकरी असल्यामुळे तिकडे आपल्याला त्यांचा फीडबॅक दाखवता नाही आला, तो यावर्षी निश्चित दाखवण्याचे आपण प्रयत्न करू। धन्यवाद।